पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येतात। महाराष्ट्रात त्यांची सभा पार पडणार आहे। नागपुरातील रामटेकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणार आहे। संध्याकाळी 6 वाजता या सभेला सुरुवात होणार असून नरेंद्र मोदी आजच्या सभेतून काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष आहे। विरोधकांवर कशा पद्धतीने निशाणा साधतात किंवा टीका करतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रामध्ये आता सभा होते। नागपुरातील रामटेकमध्ये संध्याकाळी 6 वाजता या सभेला सुरुवात होणार आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आजच्या सभेतून नेमकं काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्राचा हा दुसरा दौरा आहे। त्या दिवशी देखील एक सभा पार पडली, तर आज पुन्हा एकदा त्यांची सभा रामटेकमध्ये पार पडते। ज्ञानेश्वर पवार आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात, त्यांच्याकडून या सभेच्या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊयात। ज्ञानेश्वर, नागपूरमधील रामटेकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची 6 वाजता सभा सुरू होणार आहे। एकंदरीत या सभेच्या संदर्भातली तयारी कुठपर्यंत आली आहे? दोन्ही बाजूच्या बॅरिकमध्ये बघितलं तर रामटेक येथील गणनेते जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा जी आहे पार पडणार आहे। पाहू शकतो की आता लोकांची यायला जे आहे ते सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी जवळपास हा जो पेंडल आहे जवळपास पॅक होत आलेला आहे आणि पोलिसांकडनं जे आहे ते सुरक्षे संदर्भामध्ये जे आहे ते सतर्कता घेण्यात आलेली आहे। प्रत्येक लोकांची चौकशी केल्याशिवाय आतमध्ये प्रवेश जो आहे तो देण्यात येत नाही। आणि विदर्भामध्ये जर पाहिलं तर नरेंद्र मोदी यांचा हा दुसरा दौरा आहे। 2 दिवसापूर्वी त्यांनी चंद्रपूर येथे त्यांची सभा पार पडली आणि त्या ठिकाणी जर बघितलं तर त्यांनी काँग्रेसवर असेल आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल यांच्यावरती जी आहे ती टीका केली होती। त्यामुळे आज रामटेक येथे कणा नेतेची सभा पार पडते। या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं कोणावरती निशाणा साधतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। कारण की रामटेक जी जागा आहे ती अगोदरपासूनच चर्चेत राहिली आहे। या ठिकाणी महाविकास आघाडीकडून अगोदर रश्मी परवे जे आहे त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द झालं। ज्ञानेश्वर, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रामध्ये सभा होते। या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे, त्यांची प्रतिक्रिया आपण पाहूया। माननीय मोदीजी हे एका पक्षाचे नाही देशाचे प्रधानमंत्री आहेत। त्याच्यामुळे या देशातली एक नागरिक म्हणून मी मोदीजींना एवढीच विनंती करीन की व्यासपीठावरनं त्यांच्या पक्षाचे जे मंत्री आहेत, जे अतिशय गलिच्छ भाषण मागच्या आठवड्यात त्यांनी केलेलं आहे, त्याबद्दल मोदीजींनी काहीतरी ॲक्शन घ्यावी। आणि माझी अपेक्षा आहे की मोदीजी जरी एका पक्षाचे असले तरी ते आपल्या सगळ्यांचे प्रधानमंत्री आहेत। त्या प्रधानमंत्र्याच्या पदाचा तरी मान सन्मान त्यांच्या पक्षाच्या लोकांनी केला पाहिजे आणि अशी गलिच्छ भाषा ही थांबली पाहिजे आणि अशा व्यक्तीवर ॲक्शन घेतली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।